नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला इंडियन इकॉनॉमिक सेकंडचा चौथा चॅप्टर सुरू करायचा आहे. ते म्हणजेच काय, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, भारतीय अर्थव्यवस्थेचे खाजगीकरण आणि जागतिकीकरण. तर त्यामध्ये प्रस्ताविक स्वरूपामध्ये माहिती बघण्याच्या अगोदर या चॅप्टरच्या अगोदरचा जो काही तिसरा चॅप्टर होता तो म्हणजेच काय, पब्लिक सेक्टर अँड डिसइन्व्हेस्टमेंट, म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, त्यासोबतच काय निर्गुंतवणूक धोरण काय, याविषयी आपण त्या चॅप्टरमध्ये माहिती बघितला. तर या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, खाजगीकरण, जागतिकीकरण याविषयी आपल्याला काय माहिती बघायची आहे. त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र यांची तुलना करायची आहे. तर अगोदर आता प्रस्ताविक स्वरूपामध्ये माहिती बघा या चॅप्टरची, चौथ्या चॅप्टरची. तर काय, भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येऊ लागला आणि 1951 पासून पंचवार्षिक योजनेचा पर्व सुरू झालेला आपणास दिसून येऊ शकतो. पर्व म्हणजे सुरुवात म्हणता येईल. 1951 ला काय झालं की भारतानं अगोदर 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची काय स्थापना केली. का मग नियोजन आयोग गठीत करून त्या नियोजन आयोगाद्वारे दर 5 वर्षासाठी काय पंचवार्षिक योजना जाहीर करून त्या योजनेच्या माध्यमातून काय अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येऊ लागले. त्यासोबतच काय की भारतामध्ये पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास करण्यावर भर दिला. त्यासोबतच 1991 नंतर काय करण्यात आलं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 1991 असेल किंवा त्यानंतर आर्थिक सुधारणा घडवण्यात येऊ लागल्या. मग ते LPG धोरण असेल किंवा मग बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा असेल, उद्योगधंद्याबाबतीत नवीन आर्थिक धोरण असेल, अशा आर्थिक सुधारणा, नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास करण्यावर भर देण्यात येऊ लागला. तर हे याबरोबरच काय LPG धोरण स्वीकारल्यामुळं, LPG म्हणजे काय, लिबरलायझेशन, उदारीकरण, अर्थव्यवस्थेमध्ये उदार धोरण स्वीकारलं, जे रिस्ट्रिक्शन होते ते कमी केले. त्यासोबतच काय खाजगीकरण करण्यात येऊ लागलं उद्योगधंद्याचं, म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, जे काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग होते ते उद्योग खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करण्यात येऊ लागले, हे लक्षात. त्यासोबतच जागतिकीकरण करण्यात आलं. जागतिकीकरण म्हणजे भारतीय उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगावर सोबत स्पर्धा करू शकतील किंवा भारतीय उद्योग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये टिकू शकतील किंवा मग टिकावे म्हणून काय भारतानं जागतिकीकरणाचा स्वीकार केलेला आपणास सांगता येऊ शकतो. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राची तुलना बघायची, हे लक्षात. कम्पॅरिझन ऑफ पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर. त्यासोबतच काय प्रायव्हेटायझेशन विषयी माहिती बघायची. त्यासोबतच ग्लोबलायझेशन आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम बघायचे. हे थोडक्यात प्रस्ताविक स्वरूपामध्ये माहिती सांगता येऊ शकते. आता आपल्याला चौथ्या चॅप्टर मधील पहिला पॉईंट घ्यायचा आहे, ते म्हणजेच काय, कम्पॅरिझन ऑफ द पब्लिक सेक्टर अँड प्रायव्हेट सेक्टर. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राची तुलना. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राची तुलना करणं किंवा मग यांचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं समजलं जातं. त्यासोबतच काय, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये किंवा मग स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला नव्हता, कारण स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार दुसऱ्या काय औद्योगिक धोरणानुसार किंवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून करण्यात आलेला आपण सांगता येऊ शकतो. स्वातंत्र्य प्राप्ती अगोदर मोठ्या प्रमाणावर काय सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार नव्हता, म्हणजेच खाजगी क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला होता. खाजगी उद्योग मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेमध्ये होते. जर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा जर विचार केला 1951 साली, तर भारतामध्ये 1951 साली सार्वजनिक क्षेत्रातील फक्त 1951 ला बरं का 5च उद्योग सार्वजनिक क्षेत्रातील 1951 ला होते. त्याबरोबरच त्या उद्योगांची संख्या जर 2000 या वर्षी जर बघितली तर ती संख्या वाढलेली दिसून येते. म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर फक्त 5च, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती झाल्याबरोबर 5च उद्योग होते सार्वजनिक क्षेत्रातले 1951 ला. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्यात आलेला नव्हता, कारण इंग्रज भारतामध्ये होते, इंग्रज राजवट भारतामध्ये काय सत्तेमध्ये होते किंवा कार्यरत होते, त्यामुळं फारसा विकास झालेला नव्हता सार्वजनिक क्षेत्राचा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झाला. 1951 मध्ये जे 5 उद्योग होते सार्वजनिक क्षेत्रातले, ते 2000 मध्ये किती झाले, 240 उद्योग झालेले आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच ते 1951 मध्ये त्या 5 उद्योगांमधील जी काही गुंतवणूक होती, ती गुंतवणूक फक्त 5 कोटी होती, 29 कोटी गुंतवणूक होती. त्या 5 उद्योगामध्ये किती गुंतवणूक होती, तर 29 कोटी गुंतवणूक त्या 5 उद्योगामध्ये होती. तर 2000
मध्ये त्या 240 उद्योगामधील जी काही गुंतवणूक होती ती होती 2,52,534 कोटी रुपये होती त्या 240 उद्योगातील सार्वजनिक क्षेत्रातील या ठिकाणी सांगता येऊ शकते. पण ही जी गुंतवणूक एवढी जरी असली किती 2,52,534 कोटी रुपये, ही अपेक्षा एवढी नव्हती, ती पण कमीच होती. आता स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर खासगी क्षेत्राचं महत्व जास्त होतं. खासगी क्षेत्रातील उद्योग मोठ्या प्रमाणावर होते कारण इंग्रज भारतामध्ये होते. सार्वजनिक क्षेत्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार झालेला आपण सांगता येऊ शकते. मग आता आपल्याला काय सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र यातील तुलना आपल्याला पुढील मुद्द्याद्वारे काय स्पष्ट करता येईल किंवा माहित करून घेता येईल. तर पहिला पॉईंट बघा, तुलनामधला काय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील रोजगार. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते भारतात खासगी क्षेत्रातील उपक्रमामधील उपलब्ध होणाऱ्या रोजगारापेक्षा सार्वजनिक क्षेत्रामधील जे काही उपक्रम किंवा मग उद्योगाद्वारे जे काही रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो याचं प्रमाण जास्त असलेलं आपणास सांगता येऊ शकते. म्हणजेच काय की खासगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे रोजगाराचं प्रमाण जास्त असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्याबरोबरच काय की 2007 पर्यंत सार्वजनिक क्षेत्राद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला जात होता, पण खासगी क्षेत्राद्वारे सुद्धा त्याचं प्रमाण रोजगार उपलब्ध करून देण्याचं प्रमाण वाढलेलं आपणास सांगता येऊ शकते. तर आता आपल्याला काय एक आकडेवारी दिलेली आहे तक्त्यामध्ये, तर आपण पुढील आकडेवारीद्वारे काय करू की बाबा सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण जे काही आहे ते आपण समजून घेऊ. तर बघा आकडेवारी बघा काय दिले, भारतातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील रोजगार लाखामध्ये दिलेली आहे आकडेवारी. तर वर्ष दिलेत, वर्ष बघा कोणते कोणते दिलेत, 1971, 1981, 1991, 2001, 2005, 2006 आणि 2007 एवढे वर्ष दिलेले आहेत. म्हणजे आकडेवारी ज्याची उपलब्ध झाले ते वर्ष देण्यात आलेले आहेत. मग त्यासोबतच काय पहिलं वर्ष कॉलम, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि एकूण रोजगार लाखामध्ये आहे. तर बघा 1971 ला सार्वजनिक क्षेत्राद्वारे जे काही रोजगाराचं प्रमाण होतं ते 111 लाख. त्यानंतर खासगी क्षेत्रातील 67 लाख रोजगार उपलब्ध करून दिलं जात होतं खासगी क्षेत्राद्वारे आणि एकूण 178. त्यासोबतच काय 1981 ला सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते झालेलं आहे 1 लाख म्हणजे 155 लाख. त्यानंतर खासगी क्षेत्रातील 74 लाख, एकूण 229. त्यानंतर 1991 ला 190 झाले सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण, तर खासगी क्षेत्राचं त्यावेळेस किती होतं तर ते होतं 77, म्हणजे ते पण वाढलेलं आहे थोडं. त्यानंतर 1991 झाल्यानंतर 2001 ला बघा सार्वजनिक क्षेत्राद्वारे जे काही लाखामध्ये आकडेवारी दिली आहे ते आहे 191 लाख उपलब्ध करून दिलेले रोजगार आणि खासगी क्षेत्राचं त्यावेळेस बघा 87 लाख. त्यानंतर 2005 ला सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण 180 लाख होतं, त्याच वेळेस खासगी क्षेत्रातील 84 लाख होतं, हे लक्षात. त्यासोबत 2006 ला जर बघितलं तर सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण 182 लाख होतं, त्यावेळेस खासगी क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण किती होतं 88 लाख. तर 2007 ला जर आकडेवारीचा जर विचार केला तर काय 180 लाख सार्वजनिक क्षेत्राद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जात होता, त्यावेळेस खासगी क्षेत्रातील किती तर 93 लाख एवढा रोजगार होता आणि यांची बेरीज शेवटच्या कॉलम मध्ये दिली एकूण. तर आता या आकडेवारीवरून जर आपण जर विचार केला तर सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण दिलेलं असलं तरी सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण जास्त आहे खासगी क्षेत्राच्या तुलनेत, बरोबर. 1971 पासून ते 2007 पर्यंतची काय आकडेवारी देण्यात आलेली आहे या वरल्या तक्त्यामध्ये म्हणता येईल किंवा जी काही आकडेवारी दिली आहे त्यामध्ये. त्यासोबतच काय सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण खासगी क्षेत्राच्या तुलनेत अधिक असलेलं आपणास सांगता येऊ शकते. पण 2007चा जर विचार केला तर 2007 मध्ये सार्वजनिक क्षेत्राद्वारे 180 लाख रोजगार उपलब्ध होता, पण त्याच्या अगोदर बघा 2006 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराचं प्रमाण 182 लाख होतं, ते कमी होऊन 180 2007 ला झालंय. तर खासगी क्षेत्रातील प्रमाण जर बघितलं तर 2006 ला किती होतं ते होतं प्रमाण 88 लाख आणि ते वाढलेलं आहे आणि ते किती झालेलं आहे 93 लाख झालेला आपणास सांगता येऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते की ओव्हरऑल जर विचार केला खासगी क्षेत्राच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार जास्त आहे. त्याबरोबरच पण 2007 ला जर बघितलं तर
7 पर्यंत जर बघितलं आकडेवारीचा, तर सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार काय दिवसेंदिवस कमी होत असलेला आपणास दिसून येतो किंवा मग दिसून येऊ शकतो, आणि खाजगी क्षेत्रातील रोजगार वाढत असलेला आपणास सांगता येऊ शकतो. हा झाला पहिला पॉईंट, ते म्हणजेच काय, सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यातील रोजगार. त्यानंतर आता दुसरा पॉईंट बघा, ते म्हणजेच काय की खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचा वाटा. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय की खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचा जर विचार केला असता तर खाजगी क्षेत्रातील बचत हे सार्वजनिक क्षेत्रातील बचतीपेक्षा अधिक असलेली आपणास सांगता येऊ शकते. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील जे काही बचत करण्यात येते हे खाजगी क्षेत्राच्या तुलनेत कमी असलेली आपणास सांगता येऊ शकते. कारण सार्वजनिक क्षेत्र बचत करण्याच्या ऐवजी समाजावरती समाजाचं कल्याण, लोकांचं कल्याण किंवा मग वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आरोग्यविषयक सुविधा, शैक्षणिक सुविधा, सर्वांगीण विकास विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर करत असलेला आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणूनच खाजगी क्षेत्रातील बचत सार्वजनिक क्षेत्राच्या बचतीपेक्षा अधिक असलेली आपल्याला सांगता येऊ शकते. आता याचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला पुढील आकडेवारीनुसार किंवा पुढील आकडेवारीवरून आपल्याला या दोन्ही क्षेत्रातील काय बचतीचा विचार करता येऊ शकतो किंवा कोणत्या क्षेत्राद्वारे कोणत्या वर्षी किंवा मग कोणत्या योजनेच्या काळात किती बचत झालेली आहे आपल्याला सांगता येऊ शकते. तर बघा आकडेवारी, तर भारतातील बचतीत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील वाटा, हेडिंग किंवा मग खाजगी क्षेत्र, भारतातील खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचा वाटा, हेडिंग. त्या कंसामध्ये दिले जीडीपीशी प्रमाण पर्सेंटेजमध्ये बाजारभावानुसार, म्हणजे जीडीपीच्या तुलनेत दिले पर्सेंटेजमध्ये मार्केट प्राइसनुसार. हे लक्षात, त्यामध्ये किती टोटल 4 कॉलम. पहिला योजना काळ, दुसरा सार्वजनिक क्षेत्र, तिसरा खाजगी क्षेत्र आणि चौथा एकूण. हे लक्षात. तर योजना काळ कोणता, पहिली योजना 1951 ते 1956. त्या दरम्यान बघा सार्वजनिक क्षेत्रातील जे काही बचतीचं प्रमाण आहे जीडीपीशी संबंधित, जीडीपीच्या तुलनेत, तर ते टक्केवारी दिलेलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचं प्रमाण होतं 1951 ते 56 दरम्यान 1.7. तर खाजगी क्षेत्राचं किती होतं, ते होतं 8.7. दोघाचा विचार केला 1.7 आणि 8.7 खाजगी क्षेत्राचं जास्त आहे. आणि पुढे शेवटच्या कॉलममध्ये दोघांची बेरीज दिली. दुसरी पंचवार्षिक योजना बघा 1956 ते 61 या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचा वाटा होता 2.0, तर खाजगी क्षेत्रातील बचतीचा वाटा होता 10.7. 2.0 कुठं 10.4 कुठं, खाजगी क्षेत्रातील नक्कीच जास्त बचतीचा वाटा आहे. शेवटच्या कॉलममध्ये दोघांची बेरीज टोटल दिली. तिसरी योजना बघा 1961 ते 1966 सार्वजनिक क्षेत्रातील बचत होती 3.4, तर त्यावेळेस खाजगी क्षेत्रातील बचत होती जीडीपीच्या संबंधित पर्सेंटेजमध्ये 10.9. बघा 3.4 कुठं 10.9 कुठं, इथं पण खाजगी क्षेत्रातील बचत जास्त असलेली आपणास सांगता येऊ शकते. शेवटच्या कॉलममध्ये दोघांची ऍडिशन दिलेली आहे. त्यानंतर 3 वर्षाच्या वार्षिक योजना होत्या. पुढली पंचवार्षिक योजनेच्या काळात बघा 1969 ते 1974 या योजना काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बचत बघा किती होती, 3%. तर त्यावेळेस खाजगी क्षेत्रातील बचत किती होती, तर 14.4% होती. 3 कुठं 4.14 कुठं, नक्कीच खाजगी क्षेत्रातील बचत सार्वजनिक क्षेत्रापेक्षा जास्त असलेली आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर 1974 ते 1979 पुढली पंचवार्षिक योजना, त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बचत होती 4.6%, तर त्यावेळेस खाजगी क्षेत्रातील बचत होती किती, 17.0 म्हणजे 17%. 4.6% कुठं आणि 17% कुठं, नक्कीच खाजगी क्षेत्रातील बचत अधिक असलेली आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढली योजना काळ कोणता, 1980 ते 85, कारण 1979-80च्या दरम्यान एक वार्षिक योजना जाहीर केली होती. 1980 ते 85 मध्ये बघा सार्वजनिक क्षेत्रातील जे काही बचतीचा हिस्सा किंवा वाटा होता तो किती होता, 3.6% होता. तर खाजगी क्षेत्रातील बचतीचा हिस्सा वाटा 16.5. 3.6 कुठून 16.5 कुठं, खाजगी क्षेत्रातील इथेही प्रमाण अधिक आहे. त्यासोबतच 1985 ते 90 या काळामध्ये जर बघितलं या योजना काळात, तर सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचं प्रमाण 2.3% होतं, तर खाजगी क्षेत्रातील बचतीचा वाटा 18.1% होता. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. नक्कीच इथं पण जास्त आहे. त्यानंतर 1992 ते 2097 या वर्षाचा जर विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचा वाटा किती होता, 1.4% होता. त्यावेळेस खाजगी क्षेत्रातील बचतीचा वाटा
हा 21.9. बघा आता 1.4 कुठून 21.9 कुठं, इथं जास्त आहे खासगी क्षेत्राची बचत या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढे जर बघितलं 1997 ते 2002 या काळामध्ये तर सार्वजनिक क्षेत्रातील बचत ही नकारात्मक निगेटिव्ह आहे, -0.6% आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबत खासगी क्षेत्राचा त्यावेळेस जर विचार केला तर तेव्हा बचत होती 24.7, -0.6 सार्वजनिक क्षेत्रातील बचत, तर इकडे 24.7 खासगी क्षेत्रातील बचत नक्कीच जास्त आहे. 2002 ते 2007 या आकडेवारीचा जर या वर्षातील विचार केला तर 8.4% सार्वजनिक क्षेत्रातील बचत होती. त्यावेळेस खासगी क्षेत्रातील बचत किती होती तर 29.9% एवढी बचत काय सार्वजनिक खासगी क्षेत्रातली आपणास सांगता येऊ शकते. इथं पण 29.9 आणि इकडं 8.4 म्हणजे खासगी क्षेत्रातील, इथं पण जास्त बचत असलेली आपणास सांगता येऊ शकते. तर ओव्हरऑल जर आकडेवारीवरून जर पाहिलं तर वरील आकडेवारीवरून तर आपणास सांगता येऊ शकते काय 1951 ते 1951 ते 1956 ही पहिले पंचवार्षिक योजनेपासून ते 2002 ते 2007 या पंचवार्षिक योजनेपर्यंत जर बचतीचा जर विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रातील बचत खासगी क्षेत्राच्या तुलनेत कमी असलेली आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच 1997 ते 2002चा जर जर या काळाचा जर विचार केला किंवा या योजनेचा जर विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रातील बचत ही -0.6% असलेली आपणास सांगता येऊ शकते. तर त्यावेळेसच खासगी क्षेत्रातील बचत ही 24.7 असलेली आपणास सांगता येऊ शकते. या पद्धतीनं थोडक्यात या दुसऱ्या पॉइंटमध्ये माहिती आपणास सांगता येऊ शकते. तर आता तिसरा पॉइंट बघा, ते म्हणजेच काय खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा. तर हा तिसरा पॉइंट आहे. यामध्ये काय सांगितले की बाबा खासगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्रातील जर भांडवल निर्मितीचा जर वाटा पाहिला असता तर तो देण्यात आलेला आहे. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय खासगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा हा सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत नेहमीच जास्त असलेला आपणास सांगता येऊ शकतो. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा दर किंवा मग भांडवल निर्मिती खासगी क्षेत्राच्या तुलनेत कमी असलेली आपणास सांगता येऊ शकते. आणि हे कशावरून तर पुढील आकडेवारीवरून आपणास समजून घेता येऊ शकते. तर बघा हेडिंग दिलेली आहे, भारतातील भांडवल निर्मितीत सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील वाटा. त्यामध्ये कंसात दिलेला आहे काय की GDPशी टक्के प्रमाण पर्सेंटेजमध्ये बाजारभावानुसार असं पॉइंट दिलेला आहे. त्यामध्ये आता सुद्धा काय किती 4 कॉलम. पहिला आहे योजना काळ, त्याच योजना आहेत ज्या अगोदरच्या पॉइंटमध्ये होत्या दुसऱ्या. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्र, त्यानंतर खासगी क्षेत्र आणि एकूण. तर योजना काळ दिलेला आहे 1951 पासून ते 2007 पर्यंत. तर बघा पहिले योजना काळ 1951 ते 1956. तर त्यावेळेस सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा दर किंवा मग वाटा किती होता GDPच्या तुलनेत. तर बघा सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा 1951 ते 56 या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान 3.5% भांडवल निर्मितीचा वाटा होता. त्याच वेळेस खासगी क्षेत्राचा जर विचार केला तर तो वाटा होता 7.2. तर इथे बघा 3.5 कुठून 7.2 खासगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा इथं जास्त आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये एकूण दिलेला आहे दोघांची बेरीज. 1956 ते 61 या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर पाहिलं तर सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा 6.6% आहे. त्याच वेळेस जर खासगी क्षेत्राचा जर विचार केला तर ते वाटा 8.8 आहे. 6.6 कुठं 8.8 कुठं, म्हणजे नक्कीच खासगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा जास्त आहे सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत. शेवटच्या कॉलममध्ये एकूणमध्ये दोघांची बेरीज दिली आहे. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा काळ बघा 1961 ते 1966 या काळादरम्यान जर बघितलं सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा तर तो होता किती तर 8.4% होता सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा. त्याच वेळेस खासगी क्षेत्रातील वाटा होता 8.3. हे लक्षात. तर इथं थोडं समाधानकारक बाब आहे, थोड्याशा प्रमाणामध्ये 8.4 आणि 8.3 म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील इथं भांडवल निर्मितीचा दर थोडासा जास्त आहे, हे लक्षात. त्यानंतर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा 3 वर्षाचा गॅप होता, वार्षिक योजना होत्या. त्यानंतर 1969 ते 1974 पुढली जी काही योजना काळ होता त्यामध्ये जर सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा जर वाटा पाहिला असता तर तो वाटा किती होता 7.2%. त्यावेळेस खासगी क्षेत्रातील वाटा बघा तो होता 10.9.
इथं जास्त आहे खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा, म्हणून खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा जास्त आहे. त्यानंतर पुढल्या योजना काळामध्ये बघा काय 1974 ते 1979 या दरम्यान जर सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा जर वाटा बघितला असता सार्वजनिक क्षेत्रातील, तो किती होता? 9.5% होता. तर त्याच वेळेस खाजगी क्षेत्रातील 11.7% होता. इथं सुद्धा खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा जास्त असलेला आपणास सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढे 1 वर्षाची वार्षिक योजना होऊन पुढला जो काही योजना काळ होता म्हणजे 1980 ते 85 त्या दरम्यान जर पाहिलं आकडेवारीचा जर विचार केला तर 11.1% सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा होता. तर त्याच वेळेस खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा जर वाटा पाहिला असता तर तो होता 10.5. इथं काहीशा प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीत वाढ आहे, काहीशा प्रमाणामध्ये, हे लक्षात, पण प्रत्येक योजना काळामध्ये नाही, म्हणून हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढली योजना काळ बघा किंवा पुढचा योजना काळ बघा 1985 ते 90. तर या योजना काळादरम्यान जर भांडवल निर्मितीचा वाटा सार्वजनिक क्षेत्रातील जर पाहिला असता ते किती होता? तर 10.7% हा इतका होता. तर खाजगी क्षेत्रातील जर बघितलं आकडेवारी तर त्यावेळेस होता 12.1%. म्हणजे इथं खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा जास्त असलेला आपण सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढल्या योजना काळ बघा 1992 ते 97. तर या दरम्यान जर सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचा जर वाटा पाहिला असता, सार्वजनिक क्षेत्रातील बचतीचा नाही भांडवल निर्मितीचा वाटा जर पाहिला असता तर तो किती होता? तर तो होता 9.2%. तर त्याच वेळेस भांडवल निर्मितीचा वाटा खाजगी क्षेत्रातील होता 15.4%. इथं नक्कीच जास्त आहे खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा किंवा हिस्सा, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढील जर पाहिलं 1997-2002 या काळामध्ये किंवा या काळादरम्यान जर सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा जर वाटा पाहिला असता तो किती आहे? तर 6.9% भांडवल निर्मिती सार्वजनिक क्षेत्रातील होती. तर खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा त्या दरम्यान किती होता? तो होता 16.3%. हे एवढा आपणास सांगता येऊ शकतो. त्यानंतर 2002 ते 2007 या वर्षादरम्यान जर सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा जर वाटा पाहिला असता तर तो किती होता? तो होता 7.1%. तर त्याच वेळेस खाजगी क्षेत्रातील काय भांडवल निर्मितीचा जर वाटा पाहिला असता तो किती होता? तर 23.4. म्हणजे बघा 7.1 कुठं आणि 23.4 कुठं, म्हणून जर पाहिला असता काय या ठिकाणी सांगता येऊ शकते खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मिती सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत जास्त असलेली आपणास सांगता येऊ शकतो. शेवटच्या कॉलममध्ये दोघांची बेरीज दिलेली आहे. एवढी आकडेवारी या तिसऱ्या पॉइंट मध्ये किंवा तिसऱ्या पॉइंट विषयी आपणास सांगता येऊ शकते. ओव्हरऑल जर आकडेवारीवरून जर विचार केला असता तर आपणास सांगता येऊ शकते काय की खाजगी क्षेत्रातील भांडवल निर्मितीचा वाटा हा सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेमध्ये अधिक आहे, म्हणजे जास्त आहे. पण सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीमध्ये वाटा खाजगी क्षेत्राच्या तुलनेत फार कमी असलेला आपणास सांगता येऊ शकते. बघा सार्वजनिक क्षेत्रातील जर भांडवल निर्मिती बघितलं 1951 ते 56 दरम्यान फक्त 3.5% होता. तर 6व्या योजना काळामध्ये जर पाहिलं तर ते 11.1% झालं, बरोबर. पण खाजगी क्षेत्राचं वाढतच होतं. आता 3.5 वरून जर 11.1% जरी वाढलेला असेल तर एकूण भांडवल निर्मितीमध्ये काय 100 जर असेल भांडवल निर्मिती तर त्याच्यामध्ये 75% खाजगी क्षेत्राद्वारे होत होती आणि सार्वजनिक क्षेत्राद्वारे जे काही भांडवल निर्मिती केली जात होती फक्त 25%. 25%पेक्षा जास्त भांडवल निर्मितीमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा वाटा नसलेला आपणास सांगता येऊ शकते. हे झालं सार्वजनिक क्षेत्रामध्ये. समाधानकारक बाब नव्हती सार्वजनिक क्षेत्रातील भांडवल निर्मितीमध्ये. पण खाजगी क्षेत्राचा जर विचार केला तर खाजगी क्षेत्राद्वारे भांडवल निर्मितीमध्ये समाधानकारक प्रगती किंवा मग समाधानकारक बाब खाजगी क्षेत्राच्या बाबतीत आपणास सांगता येऊ शकते. एवढी माहिती या तिसऱ्या पॉइंटमध्ये सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं काय हा पहिला पॉइंट कोणता की कंपॅरिझन ऑफ द पब्लिक सेक्टर अँड प्रायव्हेट सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राची तुलना थोडक्यात आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण दुसरा पॉइंट सुरू करू. ओके.